होत नाही तोपर्यंत उत्तरोत्तर अधिक दुःख सहन करण्याची ताकद आपल्यात आली पाहिजे, हा संदेश देणारे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्याला भारताचे एकता उत्प्रेरक म्हणून संबोधले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची यशोगाथा सांगण्यास इथं उभी आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते. त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नाडियाद या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव वल्लभभाई झवेरभाई पटेल असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई व आईचे नाव लाडबा होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. प्रचंड आव्हानाच्या आणि गुंतागुंतीच्या काळात त्यांनी स्वतंत्र भारतास एकत्र आणण्याचे अत्यंत कठीण कार्य केले. सरदार पटेल यांनी अपेक्षितांच्या हक्काचे समर्थन केले, सामाजिक न्याय समतेचा पुढाकार केला. त्यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. अशा या थोर महान पुरुषांचे 15 डिसेंबर 1950 रोजी निधन झाले. सरदार पटेल यांच्या वारशाचे स्मरण करताना त्यांच्या कर्तृत्वाचे केवळ स्मरण करू नये तर त्यांची तत्वेही आत्मसात करूया. जाता जाता एवढेच सांगते की क्रांतीची मशाल पेटवली, एकतेची सिंह गर्जना केली. क्रांतीची मशाल पेटवली, एकतेची सिंह गर्जना केली. स्वातंत्र्याची नई प्रेरणा लोह पुरुषांनी जनतेला दिली, लोह पुरुषांनी जनतेला दिली. मनपूर्वक धन्यवाद.